नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. कशी वाटली मुलाखत कालची? आणि 14 तारखेला मैदान होतंय. 2 मैदान आहेत 14 तारखेला. एक पुणे जिल्ह्यामध्ये हनुमान केसरी नावाचं ओपनचं मैदान आहे. गाव मला माहीत नाही, परंतु अपडेट आली माझ्याकडे. आणि एक कातर खटाव या ठिकाणी सुद्धा आहे. ओपनचंच मैदान होणार आहे आणि संबंध महाराष्ट्राला आता ओपनची मैदानं खूप आवडायला लागलीत. आदत दुशामुळं लोकं एवढी बघणं झालेत आणि काय होतंय, टॉपच्या बैलांना सुद्धा एक हार पत्करावी लागते ओपनच्या या आदत दिवसाला. परंतु ओपनच्या मैदानात मजा येते. इंटरेस्टिंग खरंच मजा म्हणजे अशी येते मजा की सगळ्यांना एक उत्सुकता लागते. कोण कोणासोबत पळतोय, काय बकासूर पळतोय, बकासूरच्याच पायऱ्याबद्दल अपडेट देतोय तुम्हाला. कुणासोबत पळतोय आणि कोणत्या मैदानात पळतोय. 2 मैदान आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आणि कातर खटाव या ठिकाणी. आता सगळ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला असेल की कातर खटावला एक नंबरचं बक्षीस काहीतरी 71,000 काहीतरी असं आहे आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे ₹1,00,000. परंतु शेवटी बक्षिसाचं काही घेणं देणं नसतं. बकासूर कमी जिथं बक्षीस असतं तिथं सुद्धा पळाला आहे. बघितलं तुम्ही धानदोशी या ठिकाणी सुद्धा पळाला आहे. त्याच्यामुळे आता बघूया कोण असेल पैरा बकासूरचा. बकासूरचा पैरा एक सांगितलं जातं मानघरकरांचं वादळ, हिंद केसरी वादळ. पण मला नाही वाटत की तो पैरा होईल म्हणून. मला वाटतंय की विमान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मी 2 पैरे सांगतोय अंदाजित, त्यापैकी एक होऊ शकतो. विमान जे आत्ता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं आत्ता एक मैदान झालं होतं पुणे जिल्ह्यामध्ये. गट पळाले फक्त आणि परत सेमी आणि फायनल काय पळाले नव्हते. तुम्हाला माहिती आहे कारण काय होतं. त्याच्यामुळे ते विमान आणि बकासूर काय गाडी पळाली होती, सुट्टीच गाडी पळाली होती तिथं पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे मला वाटते बकासूर पुणे जिल्ह्यातच पळेल मला वाटते, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तिथल्या तिथं जवळच्या जवळ मैदान आहे आणि एवढ्या लांब येण्या म्हणजे बकासूरला खूप त्रास होईल या बैलाला, या नंदीला. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की बकासूर तिथंच पुणे जिल्ह्यामध्ये हनुमान केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. बघूया त्याच्याबद्दल अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण की कसं होतंय की काही ज्यावेळेस अंदाजे तुम्ही मला असं वाटतंय म्हणून मी सांगतोय तुम्हाला की बकासूर तिथं त्या ठिकाणी पळू शकतो. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. विमान चांगलं पळतंय, मुंबईचा बैल हा आणि चांगल्या पद्धतीनं सुद्धा पळतोय आणि त्याला माहीत आहे दोन्ही खांदी तो पळतो. मुंबईचा पब्लिकचा भिताडसुद्धा म्हटलं जातं त्याला. बघूया आता शेवटी कसं होतंय, तो पायरा होतो की काय होते आणि दुसरा पायरा कोण होते. मला वाटते आता खरसुंडीचा बाब्या पळेल किंवा दुर्गा पळेल, कारण की दुर्गा आणि बाब्या दुर्गा खूप दिवस झालं बकासूर सोबत पळालेला नाही आहे. पळाला होता परंतु खूप दिवस झाले त्याला. त्याच्यामुळे दुर्गा किंवा बाब्या घाणनकरांचा या दोघांच्यापैकी एक पायरा असेल. आता सगळे म्हणतील का, कारण की तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बकासूरचा वाईट काळ चाललेला त्यावेळेस त्यांनीच बकासूरला पैरे दिले होते. त्यांचे घरचे जे स्वतःचे पैरे झाले होते ते मोडून बकासूरला पैरे दिले होते. त्याच्यामुळे आता कसं होतंय, जवळच आहे ना ओपनचं मैदान म्हटल्यानंतर घाणनकरांचे नंदी पळतील त्या मैदानामध्ये बाब्या किंवा दुर्गा. बघूया आता कशा पद्धतीनं ते नियोजन होतंय, कशा पद्धतीनं मला असं वाटतंय म्हणून मी सांगतोय. तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. परंतु बघितलं तुम्ही काल चांगली मुलाखत झाली, चांगल्या लोकांनी कमेंट चांगल्या केल्या त्याच्याबद्दल शुक्रिया म्हणण्यापेक्षा खूप खूप आभार. आणि अशीच प्रेम करत राहा, अशाच मोठमोठ्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करून. आता सगळे म्हणतील त्या दिवशी बकासूरच्या मालकांची मुलाखत तू काय घेतली नाही आहे. त्या दिवशी मला म्हटले की काही लोक होते कमेंट्समध्ये, ते म्हणले की मला की तुला मुलाखतच त्यांनी दिली नाही, तू त्या लायकीचाच नाही, अशा कमेंट्स केल्या. पण असू दे बाबा, चला बाबा, नाही आमची लायकी नाही त्या मोठ्या माणसांची मुलाखत घ्यायची असं त्यांना वाटते. ठीक आहे बा, तुम्हाला जे वाटते ते वाटते. जे आपल्याला वाटते, आपण त्या बैलासाठी गेलेलो, आपला जीव होता त्या बैलावर. त्यामुळं पुढं आता शेवटी कसं होतं, खूप उशीर होत होता. त्याच्यामुळे मी काय मुलाखत मोहिल शेट्टी यांची घेतलेली नाही आहे. परंतु तो व्हिडिओ जो आहे, तो व्हिडिओ जो मोहिल शेटनी तो हात मांडीवरती हात टाकून जायला असं तसं ते बघितलं, तो व्हिडिओ मी केलेला आहे पब्लिकचं भिताड. तो व्हिडिओ मी शूट केलेला होता आणि तो चांगला त्याला प्रतिसाद मिळाला, लोकांनी चांगला. आता काय होते, काय काय कमेंट्स होत्या, सगळीकडे व्हायरल आहे तो व्हिडिओ. पण तो व्हिडिओ मी केलेला होता. कसा वाटला व्हिडिओ, कसं होतंय शेवटी आपला आवडता नंदी ज्यावेळेस पळतो त्यावेळेस खूप आनंदच होतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूर मुळेच आपण या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये आपल्याला माणसं ओळखतात आणि ओळखायलाच पाहिजे माणसांनी, का नाही ओळखायला पाहिजे. कारण की त्या बैलाबद्दल आपण जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. परंतु असो, ते मैदान होतंय. 2 मैदानं होते आहेत, पुणे जिल्हा आणि कातर खटाव या ठिकाणी. दोन्हीमधील पुणे जिल्ह्यामध्ये बैल पळेल मला वाटते बकासूर. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला लाईक
शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपलं चॅनल आहे नवीन किरण शिरतोडे, त्या ठिकाणी जावा. तिथं जरा थोडेसे नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत, तर तिथं सुद्धा सपोर्ट करा. तो जरा नवीन चॅनल आहे. धन्यवाद.